नमस्कार. आशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दाबेली. तर बाहेर जशी मिळते तशी सेम दाबेली मी घरात बनवणार आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत बघा. इथे मी कुकर लावलेला आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी. आता कुकर थंड होते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. सगळ्यात आधी मी इथं शेंगदाणे घेतलेत बघा 1 वाटी. ते आपल्याला भाजून घ्यायचे. इथं मी कढई ठेवलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथं बघा गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे, कारण की आपल्याला याची सगळी साल काढून घ्यायची शेंगदाण्याची. त्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथं आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. थंड होण्यासाठी मी प्लेटमध्ये काढले आहेत बघा. थंड झाले की आपण त्याची हे जे साले आहेत त्या काढून घ्यायचे. तर इथं दाबेलीसाठी आपण चिंचेची आंबटगोड चटणी करणार आहे. त्यासाठी मी इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे बघा आणि 1 वाटी चिंच घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहे आणि भिजवून घ्यायचं आहे बघा. आपल्याला एक 15 ते 20 मिनटं अर्धा तास भिजवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित त्याचा पल्प निघतोय. आता इथं बघा मी सगळ्यात पहिल्यांदा दाबेलीचा मसाला तयार करणार आहे. त्यासाठी इथं आपल्याला बघा 2 चमचे धणे घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. गॅस बारीक केलेला आहे आणि आपल्याला 2 चमचे धणे घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप घालायचे बघा. आता यामध्ये आपल्याला हे स्टार फूल, बदाम फूल घालायचे बघा. 1 बदाम फूल घेतलेले मी. दालचिनी 3 ते 4 तुकडे. 1 मोठी इलायची, मसाला इलायची, मसाला वेलदोडा यामध्येच घालायचे. हे बघा अर्धा चमचा आपल्याला मिरे घ्यायचे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे. आता यामध्ये लाल मिरची, सुकलेली लाल मिरची घालायची बघा, सुकी मिरची, आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं, आणि हे बघा तमालपत्र. आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित. त्याचा स्मेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. हा दाबेलीचा मसाला आहे बघा. हे सगळं आपल्याला भाजून मिक्सरला बारीक करायचं आहे. तर आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे बघा. हा थंड होण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण बघूया आपले बटाटे उकडलेत. ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत बघा. बटाट्याची साल काढून घ्यायची. तर आता बटाट्याची साल काढून घेणार आहे मी आणि हा बटाटा आपल्याला स्मॅश करायचा आहे. तर मस्त असा खमंग वास येतोय बघा या मसाल्याचा. दाबेली मसाला आपला तयार झालेला आहे, एकदम बारीक झालेला आहे बघा. आता इथं आपल्याला चिंचेची आंबटगोड चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी मगाशी चिंच भिजायला घातली होती गरम पाण्यामध्ये. आता आपण याचा पल्प काढून घ्यायचा आहे. तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे बघा, त्यामध्ये हे सगळं स्मॅश करून घेणार आहे. तर इथं असं हे चमचेच्या साहाय्यानं प्रेस करायचं बघा, असं याचा पल्प निघतोय. अशा पद्धतीने आपण याचा पल्प काढून घ्यायचा या चिंचेचा. तर आता आपण चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे बघा. आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे चिंचेचा कोळ टाकणार आहे. आता यामध्ये आपल्याला लाल पावडर घालायची आहे, लाल मिरची पावडर 1 चमचा, पाव चमचा सेंधव मीठ घालणार आहे यामध्ये, आणि छोटी वाटी अर्धी वाटी गूळ घालायचा आपल्याला.
हे सगळं मिक्स करून आपल्याला चटणी दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय बघा. तर इथं आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे बघा, मस्त अशी. तर आता बघा, आपण दाबेलीला जी आतून चटणी लावतो ती लसूणची चटणी मी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं लसूण घेतलेला आहे बघा. आता यामध्ये मी लाल मिरची पूड घालणार आहे 2 चमचे. थोडंसं पाणी घालायचंय. चवीनुसार मीठ. आणि हे मिक्सरला याची चटणी फिरवून घेणार आहे बघा मी. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार होते बघा लसणाची, दाबेलीला लावण्यासाठी आतून. तर हे बघा, लसूण चटणी तयार आहे आपली दाबेलीला आतून लावण्यासाठी. आता बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे आपण पूर्ण. मस्त शिजलाय बघा बटाटा. पूर्णपणे आपण याला स्मॅश करून घेऊया. तर बटाटा स्मॅश झालेला आहे आपला. आता बघा, शेंगदाणे पण आपले तयार आहेत. याची साल काढून मस्तपैकी स्वच्छ करून ठेवलेले आहेत बघा. तर आता आपण मसाले शेंगदाणे करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे बघा गरम होण्यासाठी. थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा कढईमध्ये. तेल गरम झालंय की त्यामध्ये आपण थोडासा हा दाबेली मसाला, 1 चमचा दाबेली मसाला आणि 1 चमचा लाल पावडर घालून हे मसाले शेंगदाणे करून घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. थोडासा दाबेली मसाला आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालून आपल्याला इथं हे शेंगदाणे परतून घ्यायचे बघा यामध्ये. या पद्धतीने. तर आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तर लगेच काढायचे आहेत बघा यामधून. तर या पद्धतीने हे शेंगदाणे असे दिसत आहेत बघा. आता याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि आपल्याला भाजी करून घ्यायची. आपलं तेल गरम झालंय बघा. यामध्ये आपण 1 चमचा हा दाबेली मसाला घालणार आहे. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. आता आपण हा जो बटाटा स्मॅश केला होता तो यामध्ये घालायचा आहे बघा. याची भाजी बनवून घ्यायची आपल्याला. दाबेलीची जी भाजी असते ती भाजी बनवून घ्यायची. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा. आणि 2 चमचे आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. हा चिंचेची चटणी घालायची आहे. ही आपण जी चटणी करून घेतलेली आहे ती 2 चमचे यामध्ये घालायची आहे बघा. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. तर मस्त अशी आपली दाबेलीची स्टफिंगची भाजी तयार झालेली आहे बघा. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचंय व्यवस्थित. आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे बघा. त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग काढून घ्यायचंय बटाट्याचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचंय या प्लेटमध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग पूर्णपणे पसरवून घ्यायचंय. अशा पद्धतीने पूर्ण असं पसरवून घ्यायचंय बघा आपल्याला. आता आपण हे जे मसाले शेंगदाणे केले होते ते पण त्याच्यावरती पसरवून घेऊया.
तर आपल्याला सुकं खोबरं जरासं याच्यावरती गार्निशिंगसाठी खिसून घ्यायचं आहे बघा. अगदी थोडं गार्निशिंगसाठी, जास्त नाही. आता आपण यावरती बारीक कट केलेला कांदा गार्निशिंगसाठी टाकणार आहे बघा. आता यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची, बारीक कट केलेली. आता यावरती बारीक शेव, मस्त असं गार्निशिंग करून घ्यायचंय बघा. आता यावरती डाळिंबाचे दाणे टाकायचे आहेत बघा. तर इथं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे बघा, मस्त असं दाबेलीचं. तर आता आपण दाबेली बनवून घेऊया. आता मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे बघा दाबेली भाजण्यासाठी आपल्याला. तर आता बघा, सगळ्यात आधी आपल्याला असं हे पावला कट मारायचंय, बघू शकताय तुम्ही. आता आपण ह्याला सगळ्यात पहिल्यांदा एका बाजूला आपण ही लाल चटणी केली होती लसणाची, ती लावणार आहे. आणि एका बाजूला ही चिंचेची चटणी लावणार आहे बघा. आता यामध्ये आपण हे जे स्टफिंग केलं होतं दाबेलीचं ते भरायचंय. हे अशा पद्धतीने स्टफिंग भरून तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं स्टफिंग बाजूने लावून घ्यायचंय बघा. तर या पद्धतीनं स्टफिंग सगळीकडून लावून घ्यायचंय बघा. आता तव्यामध्ये आपल्याला बटर टाकायचंय सगळ्यात पहिल्यांदा. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण असं बटर लावून घ्यायचंय. आता आपल्याला ही दाबेली दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचंय बघा. दोन्ही बाजूने आपल्याला ही दाबेली भाजायची बघा. मस्त असं झालेलं आहे, स्मेल खूप छान येते बघा दाबेलीची. अशा प्रकारे बघा मी दाबेली करून घेणार आहे सगळी. तर अशा पद्धतीने बघा मी दाबेली करून घेणार आहे सगळ्या. तर इथं बघू शकताय तुम्ही. आता आपण याला ह्या चिंचेच्या चटणीमध्ये डीप करायचंय. आणि त्यानंतर आपल्याला या शेवमध्ये डीप करायचंय बघा. मस्त अशी आपली दाबेली तयार झालेली आहे. तर हे बघा, दाबेली आपली तयार झालेली आहे. तयार आहे बघा आपली मस्तपैकी गरमागरम दाबेली. किती छान झालेली आहे बघा तयार. स्टफिंग पण खूप छान बसलेलं आहे याच्यामध्ये आणि स्मेल पण खूप छान येते याची.
अगदी बाहेर मिळते अशी दाबेली आपली घरात तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.